नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही आज ऐकणार आहात वृंदा दिवाण यांच्या त्याचं असं झालं की या कथासंग्रहातली कथा. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडनं अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब झालेलं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात वृंदा दिवाण लिखित त्याचं असं झालं की. त्या दिवशी उठल्यापासून रत्नाकरचं मन सजग झालेलं होतं. कुठल्या तरी सावजाचा अंदाज लागावा आणि प्राण्यानं कान टवकारून बसावं, वेध घ्यायला सुरुवात करावी, तसाच तो वागत होता. आपली आन्हिकं उरकून फ्रेश होऊन रत्नाकर फोन जवळ बसला. आत्ता कुठला तरी महत्वाचा, त्याला हवा असलेला फोन यायचा असावा, तद्वत त्याची नजर फोनवर होती. फोन खणखणण्याची तो अगदी आतुरतेनंच वाट बघत होता. स्वतःच्या शरीराची हालचालही न करता तो फोन शेजारच्या खुर्चीवर एकचित्तसा बसलेला होता. सहजच बैठकीत आलेल्या रमानं विचारलं सुद्धा, येणार आहे का कोणाचा फोन? किती अवघडून वाट बघताय फोनची? रमेच्या बोलण्यानं रत्नाकरची समाधी थोडी भंग पावली. त्याची जागी चुळबुळ झाली. त्यानं सुस्कारत रमेला म्हटलं, असं वाटतंय की आपल्याला आत्ता कोणाचा तरी महत्वाचा फोन येणार आहे. कोणाचा ते माहिती नाही, पण यावा, येईलच. खरंच? रमेनं आश्चर्यानं विचारलं. हां, अगदी असं आतून वाटतंय तर खरं, तो आत्मविश्वासानं म्हणाला आणि पुन्हा फोनकडे बघत राहिला. रत्नाकरशी बोलून रमा आत जायला आणि फोन वाजायला एकच गाठ पडली. रत्नाकरनं रिसिव्हर उचलला नाही, फोन घेतलाच नाही. फोनची रिंग वाजतच होती. आतून झपाझपा पावलं टाकत पुन्हा रमाच बैठकीत प्रवेशली. तिने रत्नाकरकडे बघितलं. त्याचा चेहरा पाहिला. तो बदललेला होता. क्षणापूर्वीचा तर मुळीच नव्हता. त्या चेहऱ्यावर झटकन उत्कंठा, उत्सुकता ओघळून गेलेली होती. थोडासा उतरलेला आणि आतून हादरा बसलेला असा त्याचा चेहरा झालेला होता. कसल्या तरी अशुभाची छटा त्याच्या नजरेतून चेहराभर पसरून राहिली होती. तसा रत्नाकर रमेला स्तब्धही वाटत नव्हता आणि घाबरलेला पण नाही, पण नेहमीपेक्षा वेगळा मात्र भासला, थोडासा अजबच. त्याच्या अंगावर तिला ओरडावंसंही वाटलं नाही, पण ती त्याला ऐकायला जाईल अशी पुटपुटली मात्र. इथे फोन जवळ तर होतात, मग घेतला का नाही फोन? एकीकडे वाट बघत होतात फोनची. कमालच आहे, असं का वागतं माणूस? ती आत स्वतःशी बोलली. तिने रिसिव्हर पटकन उचलला. फोन कट होण्याची तिला भीती वाटली, कारण बऱ्याच वेळापासून तो वाजत होता. शिवाय रिंग येण्याच्या फ्रिक्वेन्सीवरनं कोणाला तरी अर्जंट काहीतरी मेसेज सांगायचा असावा असं वाटत होतं. तसा हेतू जाणवत होता रमाला. रिसिव्हर उचलून कानाशी नेणाऱ्या रमेची नजर टाळत रत्नाकर हळुवारपणे म्हणाला, हा फोन तूच घ्यायला हवा होतास. म्हणजे मला. रमेनं चमत्कारिक नजरेनं रत्नाकरकडे बघितलं आणि म्हणाली, हॅलो. तिचा स्वर चढा झाला होता. रत्नाकर कौशिकांचं घर का? येस, रमेनं सराईतपणे म्हटलं. हिअर इज अ बॅड न्यूज फॉर यू. रमेचा तर श्वास वरचावर राहिला. बॅड न्यूज? आपल्यासाठी? कुणाकडून? कुणाची? कसली? तिने प्रश्नार्थक नजरेनं रत्नाकरकडे बघितलं. रत्नाकरचं शांतपणे तिचा चेहरा वाचणं चालू होतं. तिच्या कानावर पडणारे शब्द, तिला उच्चारावे लागणारे शब्द, त्यावरून त्याला अनुमान काढायचं होतं. त्याचा अंदाज करणं, तर्क लढवणं सुरू होतं तिच्या हालचालींवरनं. रमा घाबरली होती. तिचा स्वर थरथरत होता. तिने शक्ती एकवटून रिसिव्हर दोन्ही हातांनी धरून ठेवला होता.
चेहरा पुसत तिचं हं 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 करणं सुरू होतं. पलीकडून कोण जे बोलत होतं त्याचं बोलणं ती मनात साठवून ठेवू पाहत होती. तिने रिसिव्हर ठेवून दिला तेव्हा तिचा चेहरा घामानं डबडबला होता. साडीलाच तिने ओले झालेले तळवे पुसून घेतले आणि रत्नाकरकडे बघून ती म्हणाली, निमगावकर गेला. तुमचा मित्र. पहाटे 6ला मॅसिव्ह हार्ट अटॅकनं. ऑन द स्पॉट. काही प्रयत्न करायला अवसर सुद्धा मिळाला नाही. रत्नाकर मात्र शांत होता. जणू अशी बातमी येणार अशी खात्री असावी असा. उलट तो गालात हसतोय असाच रमेला भास झाला. तिला रत्नाकर पुढे थांबवे नाही. तिला वाटलं विचारावं याला खडसावून की हीच बातमी काय ऐकायची होती. त्यासाठी का फोन जवळ बसला होतात? सांगा सांगा. पण तिने विचारलं, या अगोदर कधी निमगावकरांना असा त्रास झाला होता? नाही, हाच पहिला आणि शेवटचा. फोन कोणी केला होता? म्हणजे कोणाचा आला होता मला? त्यांचे शेजारी आहेत ना काकतकर, त्यांचा. आपल्याला निघायला हवं ताबडतोब. व्हा तयार. मीनाची काय स्थिती झाली असेल? आभाळच कोसळलंय बिचारीवर. बोलत बोलत रमा आत गेली. रत्नाकरचं शांत बसून विचार करणं सुरू झालं. त्यानं हाताशीच असलेला कागद पुढ्यात घेतला. त्यावर काही आकडेमोड करायला सुरुवात केली. त्याचं एकाग्रपणे कसलं तरी गणित मांडणं सुरू होतं. 5-7 मिनिटात रमा भराभरा तयार होऊन आली. पर्समध्ये पैसे टाकता टाकता तिने सहजपणे रत्नाकरकडे बघितलं. त्याचं टेबलाशी बसून खाली मान घालून काहीतरी मन लावून लिहिणं सुरू होतं. रमा थोडीशी चिडलीच. तिच्याही नकळत तिचा आवाज थोडासा चढला. तिने रत्नाकरला विचारलं, अहो हे काय? आत्ता काय लिहित बसलाय? ही काय वेळ आहे का लिहित बसायची? आपल्याला ताबडतोब निघायला हवं निमगावकरांच्याकडे. तिथे सगळे वाट बघतायत तुमची. मी आज जाता जाता काय बोलले ते ऐकलत ना? व्हा ना तयार. असे पायजमा बनियांवर का निघणार आहात? रत्नाकरनं वर मान करून चष्म्यातनं रमेकडं पाहत लिहिता लिहिता थांबत विचारलं, तुला काय वाटतं ग? अशोक निमगावकरांची उंची किती असेल? म्हणजे तुझा अंदाज सांग ना. तसं मला वाटतं रमा थोडीशी चिडली आणि म्हणाली, अहो आता त्यांच्या उंचीचं काय घेऊन बसलाय तुम्ही? गेले ते, मेले. काय ज्या उंचीचे असतील त्याची काही तासात राख होईल. ते खरं आहे ग, पण तरी त्याची उंची, त्याचा थोडा अंदाज पाहिजे ना. नाही तर काय गोंधळ होतो ना ते तुला कळणार नाही. म्हणजे तुला ते माहीतच नाही ना काय. त्यांनी घसरलेला चष्मा नीटपणे बसवला आणि रमेकडे बघणं सुरू ठेवलं. रमा म्हणाली, खरं तर मीनालाच माहिती असणार ना तिच्या नवऱ्याची उंची, किंवा नसेल सुद्धा. अशा गोष्टीबद्दल कुठे हो जागा असतं माणूस. आणि हे तुम्ही आता ते गेल्यावर काय घेऊन बसलाय त्यांच्या उंचीचं? चला बरं कपडे करा. रत्नाकर टेबलाजवळून उठण्याच्या बेतात नव्हताच. उलट पुढ्यात घेतलेल्या कागदावर कसली तरी आकडेमोड करण्यात तो अजून दंग झाला. रमेनं त्याच्या जवळ येऊन त्याच्या खांद्यावरून त्यानं लिहायला घेतलेल्या कागदावर डोकावून बघितलं आणि ती नवलानं चक्रावली. त्यावर लिहिलं होतं, अशोक निमगावकर, उंची अंदाजे 5 फूट 8 इंच, अंगानं थोराड, वय 45चं, वर्ण सावळा, थोडंसं टक्कल पडलेलं, पुढून भांग. आणि नंतर लिहिलं होतं, दोन्ही पाय वरून खालपर्यंत 8 हाडं, दोन्ही हात खांद्यापासून पंजापर्यंत 4 हाडं, कवटी, बरगड्या आणि काय काय. हाडांची साईज सुद्धा लिहिलेली होती. किती उंचीची असावीत, केवढ्या जाडीची असावीत, असं. रमेला वाटलं याला वेड लागलाय. त्याच्या पुढ्यातला कागद खसकन ओढत तिने विचारलं, अहो हे काय चाललंय? हे काय करायचंय काय तुम्हाला त्याच्या शरीरातल्या हाडांची बेरीज करून, हाडांची जाडी आजमावून? सांगाल का मला?
रमेशही झटापट करत रत्नाकरनं इतका वेळ लिहून अंदाज घेतलेला कागद शिताफीनं पटकावला आणि त्याची घाईघाईनं घडी करून खिशात ठेवत म्हणाला, "अगं तुला नाहीच कळणार ते. हे मी का करतोय ते तुला सांगीन, पण सवडीनं सांगीन, आत्ता नाही." रामा चक्रावून गेली. रत्नाकरला झालंय काय? ह्याला कुठल्या डॉक्टरांकडे न्यावं हे पण तिला कळेना, कारण गेल्या वर्षभरातली त्याची वागणूक बघून तिला वाटत आलं होतं की हा मनोरुग्ण झालाय. याच्यात कसली तरी विकृती हळूहळू त्याच्याही नकळत वाढीला लागली आहे. एखाद्याच्या मृत्यूच्या वार्तेची हा वाट बघत असतो. ती बातमी कळताच याचं कुंडली मांडावं तसं काहीतरी गिचमीड अक्षरात गणित मांडणं सुरू होतं. 2-4 चिठोरे फाडले जातात. अखेर हा स्वतः कुठल्या तरी स्वतःच्या निर्णयावर खुश होतो आणि त्याचं झपाटलेपण पूर ओसरावाना तसं ओसरायला सुरुवात होते. सुरुवातीला तिला वाटत होतं असेल रत्नाकर जवळ तशी शक्ती की त्याला मरणाचा गंध येत असावा, तीव्रतेनं तो जाणवत असावा. अशी शक्ती असते एखाद्याजवळ, पण अशा इतरांजवळ नसलेल्या पण स्वतःजवळ असलेल्या शक्तीचा वापर या जगात कसा करायचा हाही ज्याचा त्याचा प्रश्न असतो, किंवा सर्वथा ज्याच्या त्याच्या स्वभाव घडणीवर सर्वस्वी अवलंबून असतं. असं मरण वर्तवणं जाणवणं जवळच्यांच्या बाबतीत अनेक प्रश्न निर्माण करणारं ठरतं. आता एखाद्या पार्टीला निघताना असावा ना तसा रत्नाकरचा तयार होतानाचा मूड होता. तो शिळेवर कुठलंसं गाणं गुणगुणत होता. रमा मात्र जवळच खुर्ची असून त्यात बसली नव्हती. टेबलावर हाताने शरीराचा भार पेलत ती विचार करायला लागली रत्नाकर संबंधी. हे असं त्याला वाटतं जाणवतं हे आपल्याला केव्हापासनं जाणवलं? अगदी पुसटसं तरी. आणि विचाराच्या उलट दिशेनं जाऊन शोध घेता घेता तिच्या लक्षात आलं की 1.5-2 वर्षांपूर्वी तो असाच अस्वस्थ होता, अगदी आठवडाभर. त्याच्या ऑफिसात घरात मुलात कशातही लक्ष लागत नव्हतं. तिने त्याच्या अस्वस्थतेचं बेचैनीचं कारण विचारलं तेव्हा तो म्हणाला होता, "तुला पटणार नाही, पण माझे चुलत आजोबा आहेत ना, ते निपुत्रिक आहेत. तेच माझ्या स्वप्नात येतात. म्हणतात, ये ना, केव्हा येणार आहेस? मी वाट बघतोय तुझी. मला तूच अग्नी द्यायचा आहेस. केशव आणि अच्युत दूर असतात. तू येऊ शकशील. निघ लवकर, मला तळमळत ठेवू नको." रमानं त्याला विचारलं, "खरंच तुम्हाला चुलत आजोबा आहेत? आजोबा तर कधी बोलला नाहीत." "अगं कधी बोलणार? काही संदर्भच नव्हता ना. तू कुठे त्यांना पाहिलंयस? आपण गेलोच नाही ना गेल्या 5-7 वर्षात गावाकडे. आमचं असं आता तिथे काही नाहीच आहे, ना घर ना शेती ना भाऊ बहिणी." उसासत रमा म्हणाली, "अहो जाऊन या. तुमचे चुलत आजोबा म्हणजे म्हातारे असणार ते, त्यातून निपुत्रिक. तुमच्यात त्यांचा जीव अडकला नसेल कशावरनं? आजारीही असतील. हे बघा, तर्क करून अस्वस्थ होण्यापेक्षा एकदा जाऊन या गावाकडे. तुमचं कशातही लक्ष नसतं हो. कळलं का?" रमेनं असं म्हणताच त्यांनी चमकून तिच्याकडे बघितलं होतं. आपण फारच झपाटल्यासारखे वागतोत का काय अशी शंका त्याची त्यालाच आली. आणि दुसऱ्याच दिवशी तार आली तात्या काका गेल्याची, त्याला ताबडतोब येण्याची. शेजारच्या बापू जोशीनं केली होती. पोस्टानं येऊन थडकलेली ती तार हातात पडताच रडण्यापेक्षा चिंताग्रस्त होण्यापेक्षा एखादा अंदाज खरा ठरावा असा आनंद रत्नाकरच्या चेहऱ्यावर रमेनं पाहिला होता. हातातला तारेचा कागद फडफडवत तो रमेकडे उद्दीपित होऊन बघत म्हणाला, "बघ, मला वाटलंच होतं हे असं काहीतरी होणार म्हणून. गणित चुकणार नाही माझं." आणि तो हसला होता. "गणित?" रमेनं धास्तावून विचारलं. "अगं आडाखा म्हण. असं आपल्याला ना आतून वाटतं रमा की असं असं घडणार आणि घडणार म्हणजे घडणारच." आणि रत्नाकर अंगावरच्या कपड्यानिशी गावाकडे निघाला. त्याचे कपड्याचे 2 जोड रमेनच बॅगेत घातले, पैसे दिले आणि ती त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत विचार करत उंबऱ्यातच उभी राहिली. कितीतरी वेळ, अगदी रत्नाकर दृष्टीआड झाल्यावर सुद्धा. बंटी आणि सोनी तिला येऊन बिलगली तरी अगदी भान विसरून. तिला वाटलं हे असं याला नेहमीच वाटतं का?
जाणवतं का याला? का यांनी आजच आपल्याला सांगितलं? का? का ह्याला आजच सांगावंसं वाटलं? तेही स्वतःच्या चुलत आजोबांबाबत होतं म्हणून? खरंच चुलत आजोबा याच्या स्वप्नात येत होते? येत होते तर ह्यानं त्या तारेची का वाट बघितली? हा अगोदर का नाही निघाला? कशासाठी? यांनी काही अभ्यास करून सिद्धी मिळवली आहे का? असेल तर केव्हा? केव्हापासून हे सुरू आहे? म्हणजे किती वर्षांपासनं? असल्या मोहानं? कसल्या समाधानासाठी? या प्रश्नांची उत्तरं कुठे सापडतील? घरात धामीण सळसळत फिरत असल्याचं जाणवावं पण ती दिसू नये, नजरेला पडू नये अशी तिची चमत्कारिक अवस्था झाली होती आणि तेव्हापासनं तीही थोडी सावध झालेलीच होती. आतून कपडे करून आलेल्या रत्नाकरनं शॉपिंगला निघाल्यासारखं हसून तिच्याकडे बघितलं आणि म्हणाला, चला. मनातला आनंद त्याला लपवता येत नव्हता. राग, चीड, संताप याची एक तीव्र लाट सळसळत रमेच्या मस्तकापर्यंत गेली. स्वतःला आवरत तिने विचारलं, तो मगासचा कागद? खिसा चाचपडून बघत रत्नाकर म्हणाला, अगं हा काय आहे ना, आणि तो महत्वाचा आहे, घेतलाय बरोबर. हे बघा, तो इथे ठेवा या टेबलावर माझ्यासमोर. मगच मी तुमच्यासोबत येईन. तुम्ही एकटेच जा निमगावकरांकडे, नाहीतरी तसे ते तुमचेच मित्र होते. मीना नाराज होईल पण होऊ दे. अगं रमा, हिचं काय बिनसलंय त्याला कळे ना. अगं तूच तर तयार झालीस ना माझ्या आधी तिकडे जाण्यासाठी, आणि आता काय झालं? मेलेल्या माणसांच्या हाडांचा काय हिशोब मांडता हो? त्याची मोजमापं काय घेता? अशानं लोक तुम्हाला नावच नाही ठेवणार तर आपल्याला वाळीत टाकतील समाजातनं, समजलं? हे बघ, हे बघ, तुला मान खाली घालावी लागेल असं मी नाही वागणार. चल तर खरं. खरं तर तुझ्याशी थोडं सविस्तर बोलायचं आहे याच संबंधी. उगाच मी लांबणीवर टाकत गेलो. आज बोलीन, प्रॉमिस. येशील ना आता? त्या तेवढ्या निघण्याच्या घाईत रत्नाकरनं ती चिठ्ठी काही खिशातनं काढून ठेवलेली नाही हे तिला जाणवलं. तमाशा नको म्हणून ती निघाली. आता फार रागा करण्यात अर्थ नव्हता. मीना निमगावकरसह तिथे जमलेली मंडळी किमान रत्नाकरचीच वाट बघत असतील हे तिला जाणवलं. आपण त्याच्यावर लक्ष ठेवून असायचं हे तिने स्वतःशी ठरवलेलं होतं. हाडांच्या मोजमापाची ती तपशील पुरवणारी चिठ्ठी, त्याचा रत्नाकरला काय उपयोग आहे? कशासाठी ती त्याला हवी आहे हेही तिला पाहायचं होतंच. भीतीबरोबर एक प्रकारचं गूढ आकर्षण त्यात येऊन मिसळलेलं होतं आणि एक वेगळाच रंग सगळ्या प्रकरणात जाणवत होता. रत्नाकर आणि रमा तिथे पोहोचले तर सगळी तयारी झालेली होतीच. 5-10 मिनिटांचा अवधीमध्ये गेला असता तर कदाचित अशोक निमगावकराचा मृतदेह सुद्धा बघायला मिळाला नसता. मीनाचं टाहो फोडून हंबरणं सुरू होतं. तिचा आक्रोश गगन भेदून जात होता. तिथं गेल्या गेल्या रत्नाकरनं रमेची साथ सोडली. तो एक दोघांना कोपऱ्यात घेऊन हळू दबल्या आवाजात काहीतरी सांगत होता. रमेचं त्याच्याकडे तेवढ्या दुःखाच्या कोलाहलात सुद्धा लक्ष होतं. अंदाज मात्र काही येत नव्हता. मध्येच रत्नाकर त्या घरून सोबत आणलेल्या आणि खिशात जपून ठेवलेल्या चिठ्ठीवर हात ठेवून बोलत होता. एक दोघांना बाजूला घेऊन सूचना देत होता. रत्नाकर नक्कीच अशोक निमगावकरांच्या हाडांच्या तपशिलाबाबत बोलत असावा ही तिची मनोमन खात्री होती. त्याचं मध्येच रमेकडे लक्ष जाताच तो नजरेनंच बारीकसा हसून घेत होता. अशोक निमगावकर, त्याचा मित्र, अचानकपणे वारला, मेला याचं दुःख त्याच्या चेहऱ्यावर नव्हतं. मृत्यूतली अचानकता तिथे नव्हती. मरणाची भीती नव्हती की चिंता. एक परखड, चोख, व्यवहारी हिशोब त्याच्या हालचालीतनं तिला जाणवत होता. ती तो बारकाईनं टिपत होती. तिने तिथंच ठरवून टाकलं की हे अशा ठिकाणी त्याच्याबरोबर येणं आता शेवटचं. यापुढं नाहीच. उगाच त्याच्याबरोबर आपलीही शोभा आणि नाचक्की.
स्मशानभूमीत अशोक निमगावकरांच्या मृतदेहाबरोबर जी 4-8 माणसं गेली त्यात रत्नाकर होता, आपणहून सामील झालेला. प्रेतयात्रेबरोबर निघता निघता त्यांनी रमेला सांगितलं, तू जा, मी येतो नंतर. रमाई निमूटपणे रिक्षा करून घरी आली. वाद घालण्याची, भांडण्याची आणि प्रश्न विचारण्याची ती वेळही नव्हती आणि प्रसंगही. घरी आली तर तिचं डोकं चढलेलं, घण घण घाव पडत असल्यासारखं. रत्नाकरची वाट न बघता तिने स्वतःचं सगळं आटोपलं आणि ती खोलीत जाऊन झोपून गेली, अगदी दार आतून बोल्ट करून. तिला जाग आली तर उन्हं झुकलेली, मवाळ झालेली आणि घरभर एक अशब्द शांतता. बैठकीत सेटीवर पडून रत्नाकर ऑफिसमधनं आल्यासारखा रिलॅक्स्ड पेपर वाचत पडला होता. त्याच्या समोरच्या खुर्चीवरती विसावली. रत्नाकरनं तिची दखल घ्यावी तसं वर्तमानपत्र बाजूला केलं आणि हसत विचारलं, कसं वाटतंय, गोळीबिळी घेतली का नाही? हं, असं करत रमा सुस्कारली. क्षणभर तिला वाटलं खसकन त्याच्या हातातलं वर्तमानपत्र हिसकावून बाजूला फेकून द्यावं आणि विचारावं हात हिसडून, काय चाललंय काय या घरात? घर ही काय अशा विद्यांसाठी जागा असते का? अशानं सुख नांदेल का आपल्या संसारात? तिचा चेहरा निहाळत रत्नाकर म्हणाला, आज रात्री मी सांगणार आहे तुला कथा आदला बदलीची. आदला बदलीची कथा? कशाची आदला बदल? तिने चेहरा आकरसत विचारलं. त्यावर रत्नाकर फक्त हसला. त्याची नजर कुठेतरी दूर विसावली होती. तो हरवला होता शून्यात. आणि मना पडून प्रसंग झरझर टेप फास्ट फॉरवर्ड करावी ना तसे सरकत होते. मुलं झोपून गेली तशी रमा म्हणाली, अहो आता बोला ना, मलाच धीर धरवत नाहीये. गेल्या 2 वर्षातलं तुमचं वागणं कोडच झालंय मला. विचित्र कोंड मारा. काही समजतंय, काही धूसर आहे, काही अस्पष्ट आहे. अगं तात्या काका गेल्याची तार मिळाली आणि मी निघालो. वाटेत सबंध रस्ताभर मनात प्रश्नांचा पाचोळा उडत होता. काही ठोस आणि मनाला शांती देणारे विचारच मनात येत नव्हते. वाटत होतं आपण जाईपर्यंत गावातले लोक थांबले असतील. तात्या काकांचा मृतदेह तसाच ठेवून केव्हा गेले असतील ते? किती वेळ मध्ये गेला असेल? काय अवस्था झाली असेल त्यांच्या देहाची? नासला असेल? सडला असेल? का तसाच खोड होऊन आज सुकत तिष्ठत वाट बघत असेल माझ्या हातानं अग्नी देण्यासाठी? खरंच का वंशातल्या माणसाच्या हाताने अग्नी दिल्यावर मृतात्मा तृप्त होतो? हे असं खरंच शास्त्र सांगतं? का माणसानं दुसऱ्या जिवंत माणसाला मरणाच्या द्वारात द्वेष, वैर, मत्सर विसरून खेचून आणण्यासाठी हे धर्मशास्त्रात घातलंय? रमेनं विचारलं, मग तुम्ही पोहोचला तेव्हा काय परिस्थिती होती तिथे? तसाच मृतदेह ठेवला होता का बर्फावर? का गावातल्याच कोणीतरी पुढे होऊन? यावर रत्नाकर मंद हसला. अगं पार ओसरी चढून वर जाईपर्यंत माझ्याही आतल्या मनात होतं की तात्या काकांचा 6 फुटी देह मृगाजिनावर माझी वाट बघत सुकत चाललाय. पण तसं नव्हतं. नुसत्या आक्रोशाचं पाणी दूर करून मी ओसरीतून आत गेलो तर भिंतीला सीताकाकी पाठ लावून रडत असलेल्या डोळ्याला पदर लावून आणि त्यांच्या डाव्या हाताला दुरडीखाली पणती तेवत असलेली. दुरडीच्या चिराचिरातून पणतीतल्या ज्योतीचा प्रकाश उभ्या रेषांनी जाणवत होता. त्या पणतीतल्या ज्योतीत मला तात्या काकांचा आत्मा जाणवला. ज्योत थरथरली. कुणीतरी जमलेल्यांपैकी म्हटलं की तेल संपत आलंय वाटतं, तेल घाला पणतीत, तो दिवा विसता कामा नये. आतून सीताकाकीची बहीण हातात तांबलं घेऊन आली तेलाचं. तिने हळूच दुरडी बाजूला केली आणि हळूपणे पणतीत तेल घातलं. पणती भरेपर्यंत. मंद होत असलेला प्रकाश फाकला, तरतरून उभा राहिला. कुशीनं पुन्हा दुरडी दिव्यावर पालथी घातली आणि ती गेली स्वयंपाकघरात अगदी सहजपणे. मी सीताकाकीजवळ बसलो. त्या लहान मुलासारखं रडत होत्या.
खेळणं हरवल्यासारखं. मी त्यांना धीर देत होतो. तोच मी आल्याची वार्ता कोणीतरी पसरवली. जाड बूट वाजवत अण्णा देशमुख आत आले. मला नजरेनं बाहेर येण्याविषयी खुणावलं. मी सीता काकीजवळनं उठलो. अण्णा देशमुख अंगणात उभे होते. त्या झाडाजवळ येऊन मी उभा राहिलो. हे अण्णा देशमुख कोण हो? रमेनं विचारलं. अण्णा देशमुख म्हणजे आमचे दूरचे नातेवाईक आणि तात्या काकांचे सख्खे मित्र, भावासारखे. त्यांनी पेरूच्या एका फांदीला पांढऱ्या गाठोड्यात बांधून ठेवलेल्या गाठोड्याकडे बोट दाखवलं आणि म्हणाले, या अस्थी तुमच्या तात्या काकांच्या. आजच राख सावडून आणली इथवर, शेजार धर्म म्हणून. माणुसकी म्हणून सगळं पाहिलं. तुमचं येणंच नाही, मग प्रेत कशाच्या भरवशावर ठेवणार आणि कधीपर्यंत? सीताबाईंसाठी हे केलं. आता पुढचे दिवस, वार, दानधर्म काय तो तुमच्या शक्तीनुसार, रीतिरिवाजानुसार करायचं ते बघा. आमची सुटका करा काय. मी बुचकळ्यात पडलो. तसं ते म्हणाले, अहो तुम्ही वंशाचे, तुम्हाला सगळा अधिकार. आलाच आहात तर क्रियाकर्म उरकून जा. भाऊ येतील तुमचे, गाववाले आहेतच. सगळ्या नडी पैशाच्या नसतात. तात्या काका घोकत घोकत गेला तुम्हाला. बरं झालं जिवंत असताना आला नाहीत, आता तरी आलात. उद्या माझी जिल्ह्याला तारीख आहे. जाणार आहे तो थेट काम उरकून मी येईन. म्हणजे तुम्ही अडकलातच म्हणा, रमेनं विचारलं. तीही आता विचार करायला लागली होती. रत्नाकर म्हणाला, इथून निघताना तात्या काका भेटतील का असं मनात होतं. तिथं गेल्यावर वेगळंच घडलेलं लक्षात आलं. तुमच्या मनात काही असो, तुम्ही तुमच्या नकळत कधी कधी बांधले जाता हेच खरं. मी पडलो अडकून. म्हणजे तुम्हाला भेटून परत यायचं होतं का काय? नाही तसंच नाही, अगदी एखादा दिवस राहायचा विचार होता. अशा प्रसंगीही कोणाकोणाच्या भेटी होतात. म्हणच आहे ना, मरणदारी आणि तोरणदारी माणसं भेटतात म्हणून. पण हे असं क्रियाकर्म, दिवस, वाराचं मात्र मनात नव्हतं. क्षणभर मनात आलं, आपण तार बघताच का निघालो? कुठल्या प्रेरणेनं? आपल्या आतल्या मनात हेच सगळं होतं. यावर रमा हसली. रत्नाकर कसा गुंतत गेला ते कळून आणि आठवून तिने विचारलं, पण ते आदलाबदलीचं काय म्हणत होतात? ते कशाच्या बाबतीत घडलं? सांगतोय ना, सांगतोय. अगं तुला सांगता सांगता मी ही संगतवार आत विचारच करतोय रमा. सगळ्या घटनांबाबत विचार चालू आहे. सीता काकींना मीहून सांगितलं की तेलाचं तांबलं इथे ठेवा, मी इथे दिव्याजवळ झोपतो. रात्रभर दिव्याचं मी बघतो. त्यांचा उतरलेला चेहरा, पांढरं कपाळ, रयास गेलेली अवस्था, भुंडा गाळा माझ्याच्यानं बघवे ना ग. त्यांच्या कपाळावरचं रुपयाच्या नाण्या एवढं मोठं लालभडक कुंकू मला आठवलं. मी झोपलो होतो दिव्या शेजारी, पण डोळे सताड उघडे होते. झोप येणंच शक्य नव्हतं. मी इथे येऊन एका विचित्र कोंडीत तर सापडलो नाही ना, असंही वाटलं. घरात निजानीज झाली होती. हालचाल मंद झाली होती. तोच अंगणात त्या रात्रीच्या शांततेत धप्पकन आवाज आला. झाडावरून फळ पडावं ना तसा. मी सावध झालो. मांजर असेल म्हणून गप्प पडून राहिलो. डोळे मिटले नाही, डोळ्यात झोप येईना. जागा नवीन, प्रसंग असा. तोच सीता काकींची बहीण कुशी इकडे येताना दिसली. मी उठून बसलो सतरंजीवर आणि दिव्याकडे बघत म्हणालो, माझं आहे दिव्याकडे लक्ष, तुम्ही झोपा शांतपणे. सीता काकी झोपल्या का विचारायचं म्हणून मी विचारलं तिला काहीतरी. तिने दबकत आत येऊन मला कुजबुजत विचारलं, आत्ता आवाज ऐकला का? हां ऐकलं ना, मांजरानं उडी मारली असेल. नाही, ते अस्थीचं गाठोडं पडलं बघा धप्पकन खाली झाडावरनं. नीट ठेवलं नसेल. नाही हो, दुसरंच काहीतरी असेल. नाही, तेच आहे गाठोडं अस्थींचं. मी अंगणात जाऊन पाहिलं.
खोटं वाटत असेल तर चला अंगणात, तुम्ही बघा. अरे च्या म्हणत मीही गपकन उठलो. कुशी मागोमाग हळूच अंगणात येऊन पाहतो तर खरंच ते अस्थी बांधून ठेवलेलं पांढरं गाठोडं पेरूच्या झाडाच्या पायाशी. मी कुशीकडे पाहिलं. आता काय करावं सुचत नव्हतं. असा काही प्रसंग येईल असं स्वप्नातही वाटलेलं नव्हतं. तात्या काकासाठी इथवर आलो होतो तरी घाबरलेला होतो. काहीतरी विचित्रच घडत होतं. कुशी म्हणाली, हळूच अंगणात जा आणि ते गाठोडं होतं तिथे ठेवून या. हे काम तुम्हालाच करावं लागेल, कारण तुम्ही त्यांच्या वंशाचे, हे बाई माणसाचं कामच नाही. मी अंगणात उतरलो. पेरूच्या झाडाजवळ गेलो. छातीतली धडधड वाढलेली होती. मला ती जाणवत होती. मन घट्ट केलं आणि खाली वाकून झपकन गाठोडं हातात घेतलं. खुंटीसारख्या फांदीला गाठोडं लटकवलं आणि झपाझपा पावलं उचलत कुशीपर्यंत येऊन थांबलो. वेळ रात्रीची होती तरी मी घामेजलेलो होतो. कुशी कौतुकानं माझ्याकडे बघत म्हणाली, तुम्ही हिम्मतवान गडी निघालात की. मला तर वाटत होतं हात तरी लावता का नाही. धांदरटपणा असा भोवतो बघा. आता झोपा, रात्र चढत चालली आहे. मन शांत ठेवा आणि सकाळी कोणाला यातलं बोलू नका. नसत्या उचापती असतात ना लोकांना, म्हणून म्हणते मी. अस्थी जाग्यावर ठेवल्या झालं. मला असं सांगून ती वळून आत गेली, काम झाल्यासारखी. मीही ओसरी ओलांडून दिव्याजवळ आलो. दिव्याजवळ बसलो आणि दुरडी खालच्या दिव्याकडे एकटक बघत राहिलो. क्षणभर त्या ज्योतीत, तिच्या थरथरीत मला तात्या काकांच्या आत्म्याचा भास झाला आणि वाटलं की इथंच तात्या काका आपल्या तांबड्या वर्णाच्या 6 फुटी देहासह झोपलेत माझ्या पुढे, या दिव्याखाली. हा दिवा म्हणजे त्यांचा श्वासच, आत्माच. कधीतरी पहाटे पुढे डोळा लागला विचार करून आणि जाणवलं की तात्या काका त्यांच्या धीर गंभीर आवाजात मला म्हणतायत, रत्नाकरा, अरे मी इथे नाहीच आहे. इथे नाहीये मी. मला खडबडून जाग आली तर सीता काकी मला हलवून हलवून उठत होत्या. मला जाग येताच म्हणाल्या, तरी मी म्हणत होते मी इथे झोपते. काय बडबडत होतास झोपेत? कुणाशी बोलत होतास? झोपेत बोलण्याची सवय गेली नाही वाटतं अजून. तोंड धू, कुशीनं चहा टाकलाय. पडलं ते स्वप्नच होतं का असं दिवसभर माझं मन मला विचारत राहिलं. एक खरं की तात्या काकांचा आवाज मी ऐकला होता, त्यातली विनवणी मला जाणवली होती. या अशा स्वप्नाबद्दल कोणाशी बोलावं कळेना. रमा, अगं मध्यरात्रीचं ते गाठोड्याचं झाडावरनं पडणं, अस्थीचं, आणि हे असं सिनेमात दाखवावं ना तसं तात्या काकांचं बोलणं, संदर्भच लागेना. अतिविचारानं असा संभ्रम पडतो कधी कधी. अहो, एखाद्या प्रसंगाच्या साह्यानं मग माणसं संदर्भाची साखळी जुळवत राहतात, तसे दुवे सावडत फिरतात. रमानं आपली बाजू मांडली. तिलाही आता रस वाटत होता. हे सगळं यांनी आजवर का नाही सांगितलं आपल्याला, असं तिला वाटलं. तिच्या चेहऱ्याकडे बघून हसत रत्नाकर सांगायला लागला, मलाच भेटायला माणसं येत होती, विशेषतः पुरुष माणसं. तात्या काकांचं कोणीतरी अखेर आलंय हे कळून. दुसऱ्या दिवशी तसंच स्वप्न पडलं मला. डोळा लागल्यावर तात्या काकांच्या आवाजातलं अरे मी इथे नाही रेच विनवणीच्या स्वरूपातलं. मला खडबडून जाग आली. मी सतरंजीवर उठून बसलो. मला दरदरून घाम फुटला होता. खोलीत मी एकटाच होतो. बाकीचे सीता काकींसह दुसऱ्या खोलीत झोपलेले होते. मीच त्यांना तसं सुचवलं होतं. माझं त्या दुरडीकडे बघणं सुरू झालं. दुरडीच्या आत तेवणाऱ्या ज्योतीकडे मी बघत राहिलो. तेल संपत आलं का काय असं वाटून मी दुरडी हळूच दिव्यावरनं दूर केली. ज्योत थरथरली. पण ती तेल भरपूर होतं, संपत आलेलं नव्हतं.
म्हणजे मला 20-25 मिनिटं झोप लागलेली असावी आणि तेवढ्यात ते स्वप्न पडलं. माझी बेचैनी वाढली तसा मी खोलीतनं बाहेर आलो. ओसरीवर येऊन विचार करत उभा राहिलो. ओसरीत लावलेल्या 15च्या बल्बचा मंद प्रकाश अंगणभर पडला होता. प्रकाश रोगट रोगट भासत होता. डोळा लागताच पडणारं ते स्वप्न आणि अस्थींचं धपकन खाली पडणं मनाची शांतीच घेऊन गेलं. रमा म्हणाली, सीता काकींनाच सांगायचं ना. मृतात्म्याची काही इच्छा पूर्ण झाली नसेल तर काहीही होऊ शकतं. अगं खुद्द सीता काकींना काय बोलणार, त्या अगोदरच दुःखभारानं करपून गेलेल्या. मी अण्णा देशमुखांची वाट बघत होतो तर ते पेशीसाठी गेले होते. मग केव्हा आले ते? ते आले दुसऱ्या दिवशी, पुढची तारीख पडल्यामुळे. मग कुठे आणि केव्हा सांगितलं त्यांना सगळं? त्यांना बाजूला घेऊन सांगितलं सगळं. ते म्हणाले, असेल अरे, त्याची इच्छा असेल तुझ्याशी बोलायची. पडलं स्वप्न म्हणून काय झालं? आपलंच तर माणूस स्वप्नात दिसलं. तू काही घाबरू नकोस. दिवस वार झाले ना की त्याचाही आत्मा मुक्त होईल. तोवर हे सगळं. आणि क्रियाकर्म केल्याशिवाय आता मात्र जाऊ नको. मी म्हणालो, अण्णा तसं नाहीये. तात्या काका नुसते स्वप्नात येत नाही तर सारखे म्हणतात की रत्नाकर, अरे मी इथे नाहीये रे. अण्णा मला सांगा, या अस्थी तिसऱ्या दिवशी सावडल्या कोणी हो? अण्णा देशमुख सटपटले ग. मान चोळत माझी नजर टाळून म्हणाले, आता खरं सांगू का, तू किंवा कुणी येईल असं वाटलं नव्हतं. बाळू, बंडू आणि केशवाला मी राग गोळा करायला पाठवलं होतं. वाटलं होतं तुम्ही कोणी 10 दिवसात आलाच नाही तर गंगार्पण करून टाकायच्या असती. दुसऱ्या कुणाला अधिकार होता रे क्रियाकर्माचा, आणि वेळ सुद्धा. माझ्या मागं पेशी, दम्याचा त्रास. अण्णा इथेच काहीतरी गडबड असावी बरं. या अस्थी तात्या काकांच्या नसाव्यात. त्या दिवशी अजून कोणी गावातलं गेलं का? किंवा आदल्या दिवशी? अरे तो जोशाचा वामन गेला बाबा तिन्ही सांजेला. आम्ही घरी आलो आणि त्याला नेलं म्हणतात, ऐकलंय बरं का. अण्णा म्हणजे मग या अस्थी त्या वामन जोशीच्या आहेत, तात्या काकांच्या नाहीच आहेत. माझी खात्री आहे. आज रात्री तुम्ही मला त्या जोशाच्या मुलाकडे न्या. अरे काय वेडबीड लागले काय तुला? आम्हाला राहायचंय गावात. तू जाशील निघून रे शहरात. हे बघ, डोक्यात काहीतरी खोळ घेऊन फिरू नको. परवाच्याला गाठोडा उचल आणि निघ गंगेसाठी. हे बघ, सगळा तुझ्या मनाचा खेळ आहे रे बाबा. रमा घाबरली आणि म्हणाली, काय घडलं ग बाई? मरूनही माणसाची सुटका होत नाही म्हणतात तसं. मग कोण गेलं वामन जोशींच्या मुलाकडे? तुम्ही का त्या अण्णा? अगं आम्ही दोघंही गेलो. घरात निजानीज झाल्यावर तडक गाठलं वामन जोशीचं घर. बाहेर पायरीला जोशाचा मुलगा वाड्याचं दार लावून उघड्या अंगात पंचा नेसून बसला होता. आम्हाला घाबरून तो म्हणाला, कोण तुम्ही? काय 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 पाहिजे काय तुम्हाला? त्याची बोबडीच वळली होती. अण्णा देशमुखांनी बातमी सांगितली तेव्हा तो रडत म्हणाला, मी असा वाड्याच्या बाहेर का बसलोय माहितीये? अहो त्या अस्थी वाडाभर फिरतात, बाहुल्या फिराव्यात तशा. कोणाच्या अस्थी आणल्या मी माहिती नाही मला. काय करावं सुचत नाहीये. घरातले सगळे दुसऱ्या वाड्यात जातात झोपायला तिन्ही सांजेला. सकाळी मी घरभर पसरलेल्या अस्थी गोळा करतो, गाठोडं बांधून ठेवतो खुंटीला. काय गौड बंगाल कळत नाही, म्हणजे पेचच सुटत नाही. त्यावर मी अण्णांना म्हणालो, अण्णा माझी खात्री आहे या अस्थी तात्या काकांच्या असाव्यात. बघाच तुम्ही. अहो त्याशिवाय का ते म्हणताय डोळा लागताच मला की मी इथे नाहीये रत्नाकर असं? वामन जोशींचा मुलगा डोकं हातात घेऊन पुढं मागं झुलत बसला. त्याचं घाबरून रडणं सुरू होतं, हुडहुडी भरल्यासारखं. आम्ही निघालो परत घराकडे. कुणी मला असं वाड्याबाहेर पडलेलं पाहता उपयोगाचं नव्हतं. मला सुतक होतं ना. सुतकात घराबाहेर पडायचं असतं ते क्रियाकर्मासाठी, हे मलाही ऐकूनच माहिती होतं. अहो मग पुढे काय झालं सांगितलं का तुम्ही घरी? नाही, पण मी ठरवलं होतं की आज अस्थीचं गाठोडं उघडून बघायचं. ते
पेरूच्या झाडाला लटकवलेलं. अस्थींचं गाठोडं उघडून? का? अहो, देऊन टाकायच्या ना त्या जोशीच्या मुलाला त्या अस्थी. अस्थीत काय बघायचं? हे बघ, मला तो वामन जोशी माहिती होता. तो लहान खुर्रा होता, 5 फूट उंचीचा, किडकिडा. गेली 2 वर्ष तो अंथरुणाला खिळून होता. त्याची हाडं झिजून झिजून गेलेली असावीत. मी हळूच उठलो, अंगणात गेलो, गाठोड्याकडे पाहिलं. मग इकडे तिकडे बघितलं आणि गपकन गाठोडं पेरूच्या झाडावरनं खेचून घेतलं आणि आत आलो. उभा राहिलो. कुशी आणि सीता काकूंची चाहूल घेतली. माझाच वेगानं चालणारा श्वास मला जाणवत होता. मी थोडं थांबलो, दिव्याजवळ बसलो, दाराकडे पाठ करून. ते अस्थीचं गाठोडं सोडलं आणि आत प्रकाशाकडे अस्थी धरून बघितलं. नुसता भुगा होता रमा अस्थींचा तो. एखाद दुसरं हाड असावं मांडीचं चांगलं. आश्मा पण होता आत खुळूखुळत. मी गाठोडं बांधलं आणि ठरवलं. रमेचे डोळे तिच्याही नकळत विस्फारले गेले होते. तिचा श्वास रोखला गेला होता. तिने विचारलं, काय? आणि मग ती स्तब्ध झाली चित्रासारखी. मी ते गाठोडं घेतलं रमा आणि तडक वामन जोशाचं घर गाठलं. त्यांचा मुलगा दाराशीच बडबडत बसला होता. मला लगेच आलेला बघून त्याने विचारलं, अहो, काय आणलं थोय? पुन्हा कशाला आलात तुम्ही? माझा प्राण जायची वेळ आली हो. का ह्या माणसाच्या पोटी मी जन्म घेतला असं वाटतंय. झोप नाही बघा 4 रात्री. हो, हाडांच्या खळखळाटात कुणाला झोप लागणार ना? कसला दावा साधतात माणसं मरून कळत नाही. अहो, किती साहजिक आहे त्यांचं घाबरणं. कुणाचीही पाचावर धारण बसेल. रमा बोलून गेली. अगं, मग मी त्या अस्थी आश्मासह त्याच्या सुपूर्द केल्या आणि त्याला म्हटलं, या घे, तुझ्या वडिलांच्या अस्थी आहेत. अहो, आता हे काय वरून आणखीन नवीन, म्हणजे अजून लचांड? अरे, लचांड वगैरे काही नाही. या अस्थी वामन जोशींच्याच आहेत. भुगा आहे अस्थींचा. अंथरुणाला खिळून होता तुझा बाप. आमच्या तात्या काकांची उंची 6 फूट, देह तर किती आडवा. दार उघड वाड्याचं. मी नेतो गोळा करून तात्या काकांच्या अस्थी. तू बस इथेच बाहेर. काय? तो जागचा उठे ना. मग काय केलं त्याने? अगं, तो कसला उठतोय? मीच दाराची कडी काढली, आत गेलो आणि बाहुल्यासारख्या वाड्यात पडलेल्या अस्थी गोळा केल्या. फडकं तिथंच होतं, त्यात बांधल्या. आश्मा एका फडक्यात ते बघितलं. मुख्य हाडं तर मिळाली होती. आश्माही घेतला आणि त्याच्याशी एक अक्षरही न बोलता भराभरा घराकडे निघालो. अहो, किती हिंमत केली तुम्ही? हिमतीचं काय ते माहीत नाही, पण मी पेटलो होतो. काय होईल ते होवो असं मी ठरवलं होतं. घरी कोणी उठलं होतं का? म्हणजे कोणाला चाहूल लागली होती का तुमच्या बाहेर जायची? नसावी, पण कुणाला माहिती. मी त्याच पेरूच्या झाडाला तात्या काकांच्या अस्थी आश्मासह टांगून ठेवल्या. खोलीत आलो. दिव्यातलं तेल बघितलं. दुर्डी ठेवली दिव्यावर आणि तिथेच ताणून दिली. तात्या काका आले का स्वप्नात त्या दिवशी? घ्या, आता ते कशाला येतील? त्यांच्या अस्थी जागेवर आल्या होत्या. पहाटेपर्यंत गाढ झोप लागली मला. मुलांचा वेंधळेपणा, मोठ्यांची बेफिकिरी, काय काय घडून जातं नाही? रमा नवलानं बोलून गेली. आणि मग रमा लगेच दुसऱ्या दिवशी अण्णा देशमुखांना घेऊन मी क्रियाकर्मासाठी निघालो. मांडीवर तात्या काकांच्या अस्थी घेऊन काळजीनं. मोठ्यानं सुस्कारत रत्नाकर म्हणाला. आणि रमा, त्या घटनेपासनं कोणा जाणाऱ्याचे वेध लागतात बघ मनाला. कळतं पुढचं मला. आणि मग माझं गणित मांडणं सुरू होतं. मृत व्यक्तीची उंची, त्याच्या शरीरातली महत्वाची हाडं, त्यांची मापं, आकार आणि काय काय काय. रत्नाकर थांबला. रमाकडे बघत म्हणाला, काळजी घ्यावी लागते ग माणूस जळल्यापासनं अस्थि विसर्जन होईपर्यंत. कोणाच्या चुकीमुळे काय होईल माहीत नसतं. एकदा का दिवसवार संपले, आपली काळजी मिटली, आपण फार मोकळे. अशोकच्या मेवण्याला देणार आहे महत्व पटवून अस्थींचं. अगं, हे कोणीतरी पुढे होऊन करायला पाहिजे ना. बाकीचं नाही का आपण करत? चूक एकाची, शिक्षा दुसऱ्याला.
रमा म्हणाली. हसत हसत रत्नाकर म्हणाला, शिक्षा? अगं वेडाबाई, पश्चात्ताप म्हण. पुन्हा अशोक निमगावकरांच्या मेव्हण्याला भेटायला निघालेल्या रत्नाकरला अडवावं असं रमेला मुळीच वाटलं नाही. एक वेगळीच जाण मनाला आली होती. तिच्याही नकळत ती अशोक निमगावकर, त्याची हाडं, त्याची संभाव्य माप याचा विचार करायला लागली होती. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात वृंदा दिवाण यांची कथा त्याचं असं झालं की. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. या कथेचा व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात, नातेवाईकात, कथाप्रेमींमध्ये शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, एवढीच विनंती करतो. थांबतो. भेटत राहूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार श्रोते हो.